हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे सोनार क्रेझी ब्लॉग्समध्ये। आज मी तुम्हाला इंडियन रेल्वे अप्रेंटिसशिप यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं काय केलं जातं त्याविषयी माहिती देणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे किंवा लागतात त्या डॉक्युमेंटविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। आणि चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू आणि डॉक्युमेंट्स मी तुम्हाला एक एक प्रकारे दाखवतो आणि त्या डॉक्युमेंट्सचे नावही सुद्धा सांगतो की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात किंवा नाही लागत। ठीक आहे, बघा मग आता पुढे डॉक्युमेंट्स। हे बघा मित्रांनो, हे आहे पहिले डॉक्युमेंट्स। या डॉक्युमेंट्स आपल्याला ईमेलवर येतं आणि या डॉक्युमेंटचं नाव आहे बुलावा पत्र। त्यानंतर हे आहे दुसरं डॉक्युमेंट्स, जो आपण फॉर्म फिल केलेला होता ते डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो, हे पण लागतं। त्यानंतरून ही चलन पावती आहे, ही पण लागते मित्रांनो। त्यानंतरून हे चौथं डॉक्युमेंट्स आहे 10th मार्कशीट। त्यानंतरून हे आहे ITIचं फर्स्ट इयरचं मार्कशीट, हे पण लागतं मित्रांनो। त्यानंतरून हे आहे ITIचं सेकंड इयरचं मार्कशीट। हे आहे ITIचं कन्सोलेशन मार्कशीट। त्यानंतरून हे आहे ITIचं सर्टिफिकेट। आणि मित्रांनो, या प्रकारे असं सेंटर कास्टसुद्धाही लागतं। जर तुम्ही सेंटर कास्ट आणलं नाही तर तुम्हाला ते सांगतात की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही जॉईनिंगसाठी याल त्या टायमाला सेंटर कास्ट बनवून आणा। आणि जर सपोज तुम्ही फॉर्म भरताना नुसतं कास्ट सर्टिफिकेट लावलेलं आहे, सेंटर कास्ट नाही लावलेलं आहे, ते पण चालतं फॉर्म भरण्याच्या वेळेस। पण जेव्हा तुमची जॉईनिंग असते किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्या टायमाला सेंटर कास्टच लागतं। तर म्हणून तुम्ही चुकी करू नका, सेंटर कास्टच घेऊन या। सर्वात लास्टचं डॉक्युमेंट्स आहे मेडिकल सर्टिफिकेट वेस्टर्न रेल्वेचं। या स्वरूपातच वेस्टर्न रेल्वेचं लागतं अप्रेंटिसशिपसाठी। तसेच जर तुम्ही या स्वरूपात नाही आणले किंवा दुसऱ्या स्वरूपात आणले तर ते स्वीकार केलं जात नाही मित्रांनो। म्हणून तुम्ही चुकी करू नका आणि हेच डॉक्युमेंट आणा। मित्रांनो, मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स दाखवले आहे जे की मला अप्रेंटिसशिप करताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना लागलेले होते। त्यानुसार मी तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे। नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया जॉईनिंगसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागले ते मी तुम्हाला सांगेन। ठीक आहे, धन्यवाद। सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा।